नमस्कार. आज 13 फेब्रुवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. प्रमुख बातमी: राफेल खरेदीला मंजुरी, हवाई दलास 114 विमानांचे बळ, 90 विमानांची भारतात बांधणी. राफेल खरेदी करारातील मसुद्याअंतर्गत 18 विमाने तयार स्थितीमध्ये आपण फ्रान्सची कंपनी डासॉ एव्हिएशन, तर उर्वरित विमाने टप्प्याटप्प्याने भारतातच 50% अधिक स्वदेशी सामग्रीसह तयार केली जातील. आता स्वदेशी सामग्रीसह आपण हे जर विमान तयार केलं तर आपला फायदा काय आहे, या डीलमध्ये बेनिफिट काय आहे पहा. इमॅन्युअल मॅक्रॉन आता लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत 3-4 दिवसांमध्ये. मग त्याच्यापूर्वी ही डील झालेली आहे व ही अतिशय बेस्ट न्यूज आहे आपल्यासाठी. ओके, कारण पहा, जर आपण 90 विमानांची जर भारतामध्ये बांधणी केली ना तर आपला समजून जाईल रिव्हर्स इंजिनिअरिंग जी आहे की हे विमान उडतं कसं किंवा ह्याच्यामध्ये कोणता पार्ट कुठे लागतो हे आपल्याला लवकर समजेल. व नेक्स्ट जे विमान आहे ना, जे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आपण पाहिलेलं आहे ते आपण लवकर अचीव करू शकतो पहा. व यामध्ये याच्यापूर्वी रोडा काय होत होता तर हाच प्रॉब्लेम होता की आपला फ्रान्स म्हणत होतं की नाही, तुम्हाला जर विमान दिला ना आम्ही, तर विमान दिल्यानंतर त्याची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती आम्ही तुम्हाला देणार नाही. का देणार नाही, तर त्यांना पण माहिती आहे पहा, जर ब्ल्यू प्रिंट आपल्या भारत देशाकडे जर दिली तर नेक्स्ट जे विमान आहे ते भारत देश त्यांच्याकडून खरेदी करेल का? बिलकुल नाही. आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकतो व अगदी टाटा कंपनीला सांगू शकतो की बाबा मला हे पार्ट लागणार आहे, तू बनवून देशील का? तर टाटा म्हणेल की यस, मी बनवून देईन. मग अगदी आपण काय करू शकतो पहा, भारतामध्येच आत्मनिर्भर भारत करत आपण राफेल जे विमान आहे ना ते स्वतः तयार करू शकतो. मग यासाठीच फ्रान्सने थोडंसं पूर्वी आपल्याला द्यायचं, म्हणजे डीलमध्ये थोडेसे अडथळे येत होते याच कारणासाठी. पण आता आपण काय केलं आहे, डील साईन केलं आहे व त्यांनी पण मान्य केलं आहे की 114 विमान टोटल आपल्याला देणार आहेत. पण प्रॉब्लेम इथं निगेटिव्ह न्यूज काय आहे तुम्हाला माहिती असेल, जे तेजस विमान आहेत ते भारतात बनत आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, त्याची डिलिव्हरी टाईम नाही आहे. ओके, ऑन टाईम डिलिव्हरी नाही आहे. यासाठी पहा, एअर चीफ मार्शल जे आहेत ना त्यांनी भरपूर वेळा HALला सुनावलेलं आहे, पब्लिकमध्ये सुनावलेले आहेत की आमच्याजवळ सध्याला विमान नाही आहेत, प्लीज आम्हाला ते डिलिव्हर करा. परंतु HAL ते काहीच ऐकत नाही आहे. मग ह्यामध्ये प्रॉब्लेम हाच होणार आहे. जर आपण राफेल खरेदी मान्यता दिली किंवा राफेलमध्ये पण आपण आत्मनिर्भर भारत झालो, हे चांगली न्यूज आहे. पण निगेटिव्ह न्यूज आहे की HALकडे जर आपण हे तंत्रज्ञान दिलं तर HAL खरंच यामध्ये अचिव्हमेंट करेल का? जेव्हा आत्मनिर्भर भारत आपल्याला करायचं आहे ते HALकडे आपल्याला सर्व काही देऊन सूत्र चालेल का? तर मग यासाठी आपण काय करू शकतो पहा, HALला आपण DRDO सारखं थोडंसं बळ देऊ शकतो किंवा अगदी DRDOच्या पण पेक्षा पुढे आपल्याकडे कोणती इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री म्हणता येणार नाही तर कोणती एजन्सी आहे, तर अगदी पहा आपलं इस्रो अतिशय बेस्ट काम करतं. आज घडीला 100% परफॉर्मन्स इस्रोचा आहे. DRDOचं पण थोडंसं घटत आहे, म्हणजे तेच परत त्यांनी पण हे करत आहेत, नाविन्य काही नाही आहे. पण HALला आपण ना इस्रोसारखं थोडंसं पंख देणं गरजेचं आहे, जेणेकरून पहा, जरी जसं तेजस विमान असेल, त्यानंतर राफेल जे आहे ते पण आपला आत्मनिर्भर भारत इथं अचीव करता येईल. ओके, त्यासाठी ही अतिशय महत्त्वाची न्यूज होती. पुढची बातमी आहे, पीक विमा योजना फसली. आता प्रश्नचिन्ह आहे पहा, अतिवृष्टीग्रस्तांना 1 रुपयाचीही मदत नाही, आश्वासने फक्त हवेतच आहेत सध्याला. जर ही असेल न्यूज तर अतिशय दुर्दैवी आज घडीला ही न्यूज आहे. व अगदीच पहा, आपल्याकडे पूर्वी 1 रुपयामध्ये पीक विमा होता, पण ती योजना गुंडाळण्यात आली. का गुंडाळण्यात आली तर आपण पहा, यामध्ये बोगस अर्ज पण दाखल झालेली होती. या कारणानिमित्त पीक विमा योजना गुंडाळण्यात आली. पण आता सध्याला तुम्हाला लास्ट इयरला माहिती असेल की अगदी लातूरमध्ये पण पूर आलेला होता. मग ही अशा कंडिशनमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपण काय केलं होतं की पीक विम्याची जी मदत आहे ना ती लवकरच जाहीर होईल किंवा जाहीर करण्यात आली होती, बरोबर. तरी देखील पहा, शेतकऱ्यांच्या अकाउंटवर इव्हन 1 रुपया देखील झालेला नाही आहे. मग अतिशय दुर्दैव आहे. मग आता पाहूयात, बजेट सेशन आहे पहा 6 मार्च रोजी. मग अगदीच तत्पूर्वी तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपयाची मदत व्हावी, हीच एक अपेक्षा सरकारकडून आज घडीला आपण करत आहोत. इथं आकडेवारी दिलेली आहे जी की आपण लिहू शकणार नाही किंवा आपल्या परीक्षेमध्ये असं डायरेक्टली तुम्हाला सांगता येणार नाही. ओके, व पहा, निगेटिव्ह सेन्समध्ये कदाचित प्रश्न कमी विचारतात, यामुळे तुम्ही हा न्यूजला स्किप केला तरी चालेल, पण आपल्यासाठी महत्त्वाची नक्कीच आहे ती न्यूज. ओके, पुढे बांगलादेशचा निकाल आज, म्हणजे तिकडे मतमोजणी चालू झालेली आहे. ओके, पुढची बातमी आहे, महसुली वसुलीतून सुटका देण्यात येणार आहे. याने आता याच्यापूर्वी पहा, नॉन ॲग्रिकल्चर लँड हे पहिल्यांदा आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घ्यावं लागायचं, पण आता ती रद्द करण्यात आली आहे. तुम्ही डायरेक्टली बिल्डिंग बांधू शकता. तुमचं जर फ्लॅट असेल ना किंवा अगदी शेतामध्ये पण तुम्ही घर बांधू शकता. अगदी याच्यापूर्वी व्हायचं काय, नॉन ॲग्रिकल्चर लँडचं त्यांनी प्रमाणपत्र लागायचं, ती आता रद्द करण्यात आली आहे. व तुम्हाला माहिती आहे पहा, ज्यावेळेस तुम्ही NA किंवा प्लॉटिंगचे कोणतेही काम करायला जाता ना त्यावेळेस अगदी पहा, काळा पैसा जे ब्लॅक मनी ना ते भरपूर तिथं आहे. मग यासाठीच महाराष्ट्र राज्य शासनाने पण हा निर्णय घेतला आहे. तो बेटरच आहे पहा. अगदी एकतर जे
आम आदमी आहे त्यांना पण त्रास होत होता. त्यानंतर ऑफिसर्सचं जे ब्लॅक मनी आहे ते पण वाढत होतं. मग यासाठी हे बेटर न्यूज आहे. पुढची बातमी आहे पहा, राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक बंदीचा प्रस्ताव. आपण कालच्या सेशनमध्ये फक्त प्रिव्हिलेज मोशन आणतील अशा पद्धतीने पाहिलं होतं, पण आता हे मोशन सबस्टॅन्टिव्ह मोशन त्यांनी पारित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा, झिरो टॅरिफ टेक्स्टाईल एक्सपोर्ट टू US पॉसिबल फॉर इंडिया. गोयल, आता पहा पियुष गोयल यांनी परत पत्रकार परिषदेत म्हटलेले आहेत की जे क्लोथिंग सेक्टर आहे आपलं, भारत देशाची जी क्लोथिंग इंडस्ट्री आहे त्याच्यावरती पण कमी टॅक्स म्हणजे इवन 0% टॅक्स होऊ शकतं. ते कसं, तर अगदीच पहा सबसिडी किंवा अन्य गोष्टी तिथं लावून काय 0% टॅक्स होईल असं पियुष गोयल यांचं म्हणणं आहे. का असं म्हटलं त्यांनी, कारण विरोधक जे होते ते बांगलादेशवरती 0 टॅक्स लावलेला आहे ट्रम्प यांनी, यासाठी विरोधक थोडंसं ओढत होते. मग त्याला आता उत्तर त्यांनी दिलं की 0 टॅक्स भारत देशासाठी पण असेल, पण यामध्ये पण त्यांनी परत तीच कंडिशन ठेवली की फायनल प्रिंट अद्याप आलेलं नाही आहे. मग आता फाईन प्रिंट ज्यावेळेस येईल आपला म्हणजे जे डिटेल्स आहेत, डिटेल्स याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं होतं की डेव्हिल लिव्स इन डिटेल्स, अगदी डिटेल्स आलेले नाहीत त्यामुळे मी पण इथं काही बोलू शकत नाही आहे. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पहा, हां अतिशय महत्त्वाची, मोस्ट IMP. याच्यापूर्वी तुम्ही काहीही न केलात तरी चालेल, परंतु ही न्यूज तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. याचं स्क्रीनशॉट प्लीज तुम्ही घ्या किंवा याची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर लक्षात घ्या, याच्यापूर्वी किंवा परीक्षेला डायरेक्टली प्रश्न असा येऊ शकतो की CPI कोण मोजतं, कन्झ्युमर प्राईज इंडेक्स कोण मोजतं, तर अगदी पहा मोस्पी, MOSPI. हे मोस्पी काय आहे, तर अगदी पहा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. या मंत्रालयाद्वारे आपल्या देशातील जी सर्व काही आकडेवारी आहे ना ती हे मंत्रालय डिलिव्हर करत असतं. त्यामुळे मोस्पी हे नाव लक्षात ठेवा प्लीज. ओके, आता इथं काय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स पण येतं तिथं परीक्षेला, तर ते बिलकुल नसेल. तर मोस्पी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. CPI कोणामार्फत कॅल्क्युलेट केलं जातं, तर मोस्पी, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, या अंतर्गत हा डाटा आपल्याजवळ रिव्हील केला जातो. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर ही CPI काय आहे, तर कन्झ्युमर प्राईज इंडेक्स आहे. CPI इज काय आहे, कन्झ्युमर प्राईज इंडेक्स. म्हणजेच तर मराठीमध्ये जर तुम्हाला बोलायचं म्हटलं तर पहा, ग्राहक बेस्ड जे महागाई आहे ती इथं कॅल्क्युलेट केली जाते. ग्राहकाला, आता पहा मी पण काय आहे तर ग्राहक आहे, होलसेलर जे असतात ते वेगळे आणि कन्झ्युमर जे असतात ते वेगळे, बरोबर. आता अगदीच पहा आपल्या जे आपल्या गल्लीच्या बाजूला जे किराणा दुकान आहे ते कोणाचं आहे किंवा त्याला तुम्ही काय म्हणता रिटेलर शॉप ते आहे. पण तुम्ही मोठ्या मार्केटमध्ये जाता किंवा सिटीमध्ये ज्यावेळेस जाता ना, तिथे जे मोठे मोठे दुकानं असतात ते कोणते असतात, तर होलसेलर असतात ते, बरोबर. तर रिटेलर म्हणजे आपल्या किराणा दुकानामध्ये जो मालाच्या किमती वाढलेल्या आहेत ते कोण कॅल्क्युलेट करतं, तर CPI मध्ये ते कॅल्क्युलेट केलं जातं. व WPI मध्ये काय कॅल्क्युलेट केलं जातं, तर जे सिटीमधील जे मोठे मोठे दुकानं आहेत पहा, त्या दुकानामध्येच एवढ्या किमती वाढल्या त्याला आपण WPI मध्ये कॅल्क्युलेट करतो. पहा मला पार्लेजी बिस्किट पुडा पाहिजे आहे, मग मी डायरेक्टली फक्त एका पार्लेजी बिस्किट पुड्यासाठी होलसेलरकडे जाऊन आणेल का, तर नाही. तिथं पहा ठोकमध्ये घ्यावं लागतं तुम्हाला. तिथं अगदीच पहा जे 24 म्हणजे एका पार्लेजीचं जे बिस्किट पुडा असतं पहा, होलसेल दुकानामध्ये जर गेलात ना तुम्ही तर तिथं 24 बिस्किट पुडे एकदाच घ्यावे लागतात, बरोबर आहे. मग आपला फक्त एक बिस्किट पुडा पाहिजे, मग मी काय जातो आपल्या गल्लीतल्या किराणा दुकानकडे जातो, बरोबर. मग तिथून फक्त मी एक बिस्किट पुडा आणलेला आहे. तो कोण आणलेला आहे, तर अगदीच पहा ग्राहकाने आणलेला आहे. मग यासाठी आपण रिटेलरजवळ जो इन्फ्लेशन आहे तो इथून मोजतो व त्यालाच आपण CPI म्हणतो. मग आपल्याकडे जे CPI मोजण्याचं जे यंत्र होतं किंवा अगदी पहा आता अगदीच आपल्याला जर काही मोजायचं असेल किंवा आपल्याला डेव्हलपमेंट जरी मोजायची असेल, ओके, तर आपण काय करतो पहा, काहीतरी बेस घेतो ना. ओके, काहीतरी बेस घेतो. आता पहा तुम्ही ज्यावेळेस USच्या ट्रिपवरती जाणार आहात, USच्या ट्रिपवरती गेल्यानंतर तुम्ही काय म्हणता, भारतातल्यापेक्षा इथं काहीतरी चांगलं आहे. म्हणजे तुम्ही बेसला काय घेतलात, भारत देश घेतलात, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या अनुमानाने तुम्ही काय केलं, कम्पेरेटिव्ह केला स्टडी, बरोबर. मग याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, 2012 हे आपलं बेस इयर होतं. मग भारत सरकारने म्हटलं नाही, आता खूप दिवस झालेत व युनायटेड नेशन्सनी पण म्हटलेलं आहे की आता तुम्ही CPI साठी काय करा, बेस इयर वाढवून घ्या. मग भारत सरकारने काय केलं आहे पहा, नुकतंच बेस इयर वाढवलेलं आहे व आता सध्याला CPI साठी आपण 2024 हे बेस इयर ठेवलेला आहे. सॉरी, व्हॅलेंटाईन डे इथं दिसत आहे त्यामुळे सॉरी डिस्ट्रॅक्ट होऊ नका, तर प्लीज वापस या. बेस इयर आता भारत सरकारने काय केलं आहे, 2024 हे बेस इयर ठेवलेलं आहे. म्हणजे अगदीच पहा 2012 पासून आता 2024 हे बेस इयर असेल. मग आता ऑलरेडी महागाई आपल्या देशामध्ये वाढलेली आहे व 2026ची जर तुम्ही आकडेवारी पाहिलात तर आता फक्त CPI आपलं 2.46% वाढलेलं आहे. ओके, 2.46% एवढंच झालेलं आहे. अन्यथा याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलात ना 2012ला अगदीच पहा 2.5 रुपयाला आपण पार्लेजीचा बिस्किट पुडा होता त्यावेळेस अवेलेबल, पण तोच बिस्किट पुडा
आज घडीला जर तुम्ही पाहायला गेला तर 5 रुपयाला भेटत आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा 2.5 रुपयाचा बिस्किट पुडा आता तोच बिस्किट पुडा 5 रुपयाला झालेला आहे. बरोबर, म्हणजे काय झालेलं पहा, अगदी 2.5 रुपयांनी इथं इन्फ्लेशन वाढलेलं आहे. राईट आहे. मग आपला ज्यावेळेस आपण 2012चा आणि 2026चा डाटा कम्पॅरेटिव्ह करत होतो ना, त्यावेळेस आपल्याला लक्षात यायचं की बाबा 2.5 रुपयांनी आपला पार्लेजीचा बिस्किट पुडा मागला. मग हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण थोडंसं चॅलेंजिंग होत होतं. विरोधी पक्षांना जबाब द्यायचा असतो पहा की बाबा महागाई खूप वाढली, तुम्ही तर म्हटला होतात ना की तेलाच्या किमती एवढ्या होतील म्हणून. त्यानंतर पहा अगदी सोन्याचं पण तसंच आहे. 25 ते 30 हजार रुपयाला पूर्वी सोनं होतं, ते आता अगदीच 1.5 लाख पर्यंत गेलेला आहे. बरोबर, मग हे काय झालेले आहेत समस्या, तर ती ही इन्फ्लेशन वाढलेलं आहे. मग आता भारत सरकारला पण तिथं उत्तर देण्याच्या ऐवजी आपण काय करूयात, हे बेस इयरच शिफ्ट करूयात. मग आता 2024ला जेवढी महागाई होती त्याच्या पलीकडे आता इथं फक्त 2%नीच महागाई वाढणार ना. म्हणजे पहा 2024मध्ये पण पार्लेजीचा बिस्किट पुडा फक्त 5 रुपयालाच होता, तो पण आता 5 रुपयालाच इथं मिळत आहे. हां, पेट्रोलमध्ये थोडीशी तफावत झाली असेल. पहा 2024ला पेट्रोल 102 रुपयाला होतं, ते आता किती 105 रुपये झालेलं आहे. मग फक्त 3 रुपयांनी तर वाढलेलं आहे ना. मग यावरून काय झालं, आपण आता नॉर्मलाइज झालं इथं. ओके, म्हणजे जे इन्फ्लेशन पूर्वी 2012च्या काळामधील जे इन्फ्लेशन होतं ना, ते आता आपण एक्सेप्ट केलेलं आहे व 2024नुसार आता आपल्याला काय कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आता इथं पाहायला मिळेल. ओके, मग आता द हिंदूमध्ये वगैरे ज्या वेळेस चर्चा केली जाईल ना की 3 महिन्याला इन्फ्लेशन एवढं वाढलं, ते आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नसतं. ज्यावेळेस इकॉनॉमिक सर्व्हे येईल ना त्यावेळेस जे इन्फ्लेशनचे रेट वगैरे वाढतील ते आपल्यासाठी गरजेचे असतात. त्याच्यानंतर CPI परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो की कन्झ्युमर प्राईस इंडेक्सचा बेस इयर कोणता आहे. ओके, CPIचा बेस इयर कोणता आहे, मग आत्ताच सांगितलं मी 2024 ही नवीन बेस इयर आहे. ओके, हाच पॉईंट फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर CPI कोण कॅल्क्युलेट करतं, MOSPI, MOSPI, मिनिस्ट्री ऑफ होम मिनिस्ट्री म्हणतील त्यांनी, तर हे होत नाही. त्याच्यानंतर सेन्सस कोण कॅल्क्युलेट करतं, सेन्सस करतं MHA, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. प्लीज हे थोडंसं लक्षात ठेवा. आता काही विद्यार्थ्यांना याचं मराठीत अर्थ म्हणजे समजत नसेल तर गृह मंत्रालयाद्वारे जनगणना केली जाते व जे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आहे, ग्राहक महागाई निर्देशांक जो आहे तो सांख्यिकी मंत्रालयाद्वारे निश्चित केला जातो किंवा आपला जो डाटा तो ठेवला जातो. ओके, थोडंसं मला क्लिष्ट जातं पहा मराठी बोलताना, पण तुम्ही पण समजून घ्या. ओके, एवढं जरी परीक्षेत गेल्यानंतर लक्षात ठेवलात ना, हे फक्त प्रिलिमलाच येणार आहे. हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेला यावरून गॅरंटीड प्रश्न येईल, कारण आत्ताच यांनी काय केलं आहे, चेंज केलं आहे बेस इयर. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. आता बाकी अतिशय म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, एकदम बालकी खाल निकालणं या पद्धतीची जर फॅक्ट म्हटलात, जर तुम्हाला आवड असेल फॅक्टर लक्षात ठेवण्याची तर नक्कीच तुम्ही हे फॅक्टर लक्षात ठेवू शकता की पहा याच्यामध्ये पूर्वी 1181 रुरल एरियाचं तिथं कॅल्क्युलेशन केलं जायचं. आता त्यामध्ये जास्त करून पहा 1465 रुरल एरियाचं तिथं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. म्हणजे अगदी छोटी गावं म्हणा किंवा छोटी किराणा दुकानं म्हणा, यामध्ये 1181चा पूर्वी कॅल्क्युलेशन व्हायचं, आता ते 1465 जणांचं कॅल्क्युलेशन होणार आहे. त्याच्यानंतर पहा 2012च्या आकडेवारीनुसार किंवा बेस इयरनुसार आपण फक्त 358 जे आयटम्स होते त्याला आपण 299 आयटम्सलाच कॅल्क्युलेट करायचं पूर्वी, आता ते 358 केलेलं आहे. त्यानंतर 259 पूर्वी वस्तू कॅल्क्युलेट व्हायच्या, त्या आता 308 वस्तू कॅल्क्युलेट होणार आहेत व अगदी सर्व्हिसेसमध्ये 40 पूर्वी व्हायच्या त्या आता 50 होणार आहेत. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट, म्हणजे कांद्याची किमती किती वाढलेल्या आहेत. ओके, म्हणजे अगदी बिस्किट पुड्याचं मी उदाहरण घेतलं ना, अगदी इथं पहा ही व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट हाईड अँड सीक हे जे बिस्किट आहे याची पण किमती कितीने वाढले आहेत. हे पूर्वी फक्त 10 रुपयाला जे मिळायचं बिस्किट ते आता किती वाढलेलं आहे, तर अगदी 20 रुपयाला झालेलं असेल. बरोबर, मग 2012 आपण घेणार नाही तर अगदीच पहा 2024मध्ये या वस्तूची किंमत किती होती, तर अगदी याची किंमत पहा पूर्वी 2024मध्ये 15 रुपये होती व 2026ला किती झाली तर 20 रुपये. मग इन्फ्लेशन किती वाढलं, 5 रुपयांनी आपली महागाई झाली. हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहेत. शॉर्ट बट स्वीट अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. ओके, थोडंसं पहिलं जरी उदाहरण समजलं नसेल तरी आय होप हा उदाहरण तुम्हाला नक्की समजलं असेल. डन. त्याच्यानंतर पहा आजच्या द हिंदूमध्ये शक्ती बिलबद्दल परत एकदा चर्चा करण्यात आली आहे, पण लास्ट वेळेस आपण हे सर्व काही चर्चा केली होती. शांती ॲक्ट काय आहे, तर अगदी पार्लमेंटमध्ये एक बिल मांडण्यात आलेलं आहे की न्यूक्लिअर सेक्टर जे आहे ते आपण प्रायव्हेटसाठी पण ओपन केलं आहे, त्याबद्दलचा हा कायदा आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवू नका. हां, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल किंवा जे विद्यार्थी रेग्युलर नाहीत त्यांनी प्लीज माझे पूर्वीचे व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये शांती ॲक्ट पण आपण डिस्कस केलेला आहे. किंवा इवन तुम्हाला जर काहीच समजलं नसेल तर परत एकदा आपण याबद्दल लेक्चर घेऊयात. पण आज मी यात थांबतोय, कारण अगदी वारंवार या गोष्टीबद्दल वगैरे आपल्याला चर्चा आवश्यकतेची नाही, कारण हे मी पूर्वीच डिस्कस केलं आहे. डन. मला थोडंसं दुसरीकडे बोलायचं आहे. त्याच्यानंतर आता जे विद्यार्थी अगदी महत्त्वाचं झालेलं आहे पहा, आता राजकीय बाती किंवा
पॉलिटिकल ऑब्झर्वेशन या नात्याने तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ. बाकी अन्यथा तुम्ही इथेच थांबलात तरी चालेल. ओके, तर डायरेक्टली आपण लोकसत्ताचं जे आर्टिकल चालले ते डिस्कस करणार आहोत. पहा, राहुल गांधी यांच्या विरोधात किंवा राहुल गांधी यांना याच्या पुढे निवडणूकच लढता येऊ नये यासाठी पहा सबस्टॅन्टिव्ह मोशन पार्लमेंटमध्ये म्हणजे तशी सूचना त्यांना दिली गेली आहे. ओके, सबस्टॅन्टिव्ह मोशन तिथं पारित केलं जाणार आहे. बरोबर, मग आता सबस्टॅन्टिव्ह मोशन पारित होईल किंवा न होईल याबद्दल आपला डीपमध्ये जायचं नाही आहे. परंतु राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत किंवा सध्याला एपस्टीन फाईल्स ज्या आल्या त्याच्यानंतर जे गोंधळ पार्लमेंटमध्ये झाला त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. आणि अगदीच मला पहा, आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं एक स्टेटमेंट होतं की हिस्ट्री विल बी किंडर इन जजिंग मी. ते वाक्य योग्यरित्या अगदीच सक्सेस झालेलं आहे. मला त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे किंवा एक आदरांजली त्यांना नक्कीच व्हायची आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की आपला 2014 आय थिंक 2014-15 ना द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशा पद्धतीने एक मूवी पण आलेली आहे आणि ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असं एक बुक पण आलेलं आहे व त्या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर संजय बारू. ओके, व पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणजे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे वाक्य होतं ना, म्हणजे शेवटची पत्रकार परिषद आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये अगदीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की तुम्ही आज घडीला जी मीडिया आहे ना ती तुम्ही मला जरी काही म्हणत असाल तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही, परंतु ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल व इतिहासामध्ये परत 2014चा कालखंड पाहिला जाईल ना त्यावेळेस अगदीच इतिहास माझ्याकडे मायेने बघेल व ते आज सत्य झालेलं आहे. मला एवढंच म्हणण्यासाठी मी हे लेक्चर घेत आहे. ओके, म्हणजे हा पुढचा भाग मी त्यासाठीच थांबवलेला आहे. कारण डॉक्टर संजय बारू यांनी त्या पुस्तकामध्ये अगदीच प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग हे कशा पद्धतीने चुकले किंवा कशा पद्धतीने ते फक्त एक प्यादी बनून राहिलेले होते अशा पद्धतीने त्या पुस्तकामध्ये चर्चा केलेली आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाचणं शक्य नाही त्यांनी अगदीच मूवी पण पाहू शकता. त्यामध्ये तेच दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आज त्यांनीच हा लेख लिहिलेला आहे की पंतप्रधान स्वतः कराराची माहिती देतील प्रश्नचिन्ह. समजलं, म्हणजे जे पूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती टीका करत होते आज त्यांनीच हा आर्टिकल लिहिलेला आहे. व त्या आर्टिकलमध्ये एक पॉईंट इथं दिलेला आहे पहा की डोनाल्ड ट्रम्प यांची एक इंस्टाग्रामवरती पण रील व्हायरल होत आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती पण कंटेंट कन्झ्युम करत असाल तर तिथे डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते पहा, म्हणजे इंग्लिशमधून म्हणत होते, त्याचं मराठी विश्लेषण मी करतोय की मी त्यांची म्हणजे मोदींची राजकीय कारकीर्द संपवू इच्छित नाही. ओके, म्हणजे सरळ आणि स्पष्ट शब्दामध्ये इथं ब्लॅकमेलिंगचा आरोप नक्की ठेवू शकता तुम्ही. म्हणजे पहा, आपल्या भारत देशावरती पहा भरपूर दबाव झालेले आहेत, मी मान्य करतोय. ओके, ॲज अ पॉलिटिकल किंवा ॲज अ हिस्ट्रीचा स्टुडंट म्हणून मी हे मान्य करतोय की भारत देशावरती भरपूर दबाव राहिलेले आहेत. पण भारताला भारताला झुकावे लागण्याची ही पहिली वेळ नाही, पण असे झुकणे मोठे यश म्हणून मिळवले जात आहे ही पहिलीच वेळ आहे. हे तुम्हाला रॅशनली थोडंसं थिंकिंग करून लक्षात ठेवावंच लागेल व ते मान्य करावंच लागेल. पहा, आता हे सर्व काही मी म्हणत नाही आहे, तर डॉक्टर संजय बारू ज्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती भरपूर टीका केलेली आहे त्यांनी हा आर्टिकल लिहिणं म्हणजे मी म्हणजे खूपच म्हणजे डायरेक्टली मनमोहन सिंग यांचं मला वाक्य नक्कीच आठवलं की हिस्ट्री विल बी किंडर इन जजिंग मी. आता सध्याला ते हयात नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचं वाक्य हे आज सरळरित्या काय म्हणू शकता एक पत्रकी लकीर किंवा प्रूफ झालेला आहे. ओके, थोडंसं शब्दामध्ये गफलत होते माझी, सॉरी फॉर दॅट, पण प्रूफ म्हणजे हन्स प्रूव्ड ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता ना सायन्सचे वगैरे यांचं लिहिताना ते किंवा मॅथमॅटिक्सचे लिहिताना त्यावेळेस हन्स प्रूव्ड लिहिता पहा, अगदी तसं झालेलं आहे की मनमोहन सिंग यांचे जे शब्द होते ते आज खरे ठरलेले आहेत. आता हे शब्द का खरे ठरले थोडंसं आपल्याला 2005 जावं लागेल. ओके, एकच मिनिट, याला थोडंसं क्लीन करून घेईन मी. याची PDF जी आहे ना ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, ती पण तुम्ही पण वाचून घेऊ शकता. पण मला क्रक्स सांगायचं आहे त्यानिमित्ताने. पहा, 2005 ना आपली न्यूक्लिअर डील साईन होत होती. कोणासोबत? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तत्कालीन राष्ट्रपती कोण होते? जॉर्ज बुश होते. ओके, मग बुश यांच्यासोबत ना आपली डील साईन होत होती, न्यूक्लिअर डील. बरोबर, मग न्यूक्लिअर डील साईन होत असताना विरोधी पक्षामध्ये कोण होते? BJP होती ॲज युज्युअल. ओके, BJP विरोधात होती व पंतप्रधान मनमोहन सिंग USA जाऊन तिथे न्यूक्लिअर डील साईन करून आले. व न्यूक्लिअर डील साईन करून आल्यानंतर पहा अगदीच BJPने त्यांच्यावरती भरभरून आरोप केले व त्यामधील सर्वात महत्त्वाचा जो आरोप होता ना तो लालकृष्ण अडवाणी यांनी केला होता की तुम्ही भारत मातेला तिथे जाऊन अगदीच नमून आलात. अशा पद्धतीने त्यांनी कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती टीका केली होती पहा. व
त्यांनी काय म्हटलं होतं लालकृष्ण अडवाणी यांनी, की ज्यावेळेस आमची सत्ता येईल ना त्यावेळेस आम्ही हा जो करार केलेला आहे तो परत एकदा नव्याने करार करू व आम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून हे करार बदलून येऊ, असं लालकृष्ण अडवाणी यांनी पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये म्हटलेले होते. व तोच इश्यू किंवा आता पहा, राहुल गांधी यांचे भाषण तुम्ही पूर्वी पण पाहायला असाल किंवा प्रियंका गांधी यांचे पण तुम्ही भाषण पाहिलं असाल. प्रियंका गांधी या थोडंसं भावनिक पद्धतीने संसदेमध्ये भाषण वगैरे देण्याचा प्रयत्न करतात. अगदी तशाच पद्धतीचा प्रयत्न राहुल गांधी यांनी यावेळेस केला व त्यांनी भारत माता हा शब्द का उच्चारला किंवा भारत मातेला संसदेमध्ये ती का घेऊन आले, त्याचं नेमकं कारणच ते आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी 2005मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ज्यावेळेस डील साईन करून आले होते ना त्यावेळेस त्यांनी अशाच पद्धतीचे आरोप केले होते. म्हटले होते की अगदी तुम्ही भारत मातेला नमून आलात व याच दरम्यान मग राहुल गांधी यांनी पहा इतिहास रिपीट होतो. अगदी याचं उदाहरण तुम्ही भारत देशासाठी पाहू शकता की पहा आता सध्याचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी पण डील साईन झाली. आता अगदीच ही फोनवर झाली किंवा कशा पद्धतीने झाली आपल्याला याची डिटेल्स माहितीच नाही आहेत. मग याच मुद्द्यावरून पहा राहुल गांधी यांनी संसदेत भाषण करत असताना म्हटले की तुम्ही भारत मातेला विकलात किंवा अगदीच जसं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस आमची सत्ता येईल किंवा आम्ही जर सत्तेत असतो तर असं केलं असतो. अगदी राहुल गांधी यांनी पण तेच केलं किंवा तेच त्यांनी म्हटलेले आहेत की आम्ही जर सत्तेमध्ये असतो तर आम्ही पण डोळ्यात डोळे घालून ट्रम्प यांना हा करार करू दिला नसतो, अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. परंतु अगदीच पहा मग लगेच त्यांच्यावरती आता सबस्टॅन्टिव्ह मोशन पारित केलं जाणार आहे. मग लालकृष्ण अडवाणी यांनी तसे आरोप केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेला उत्तर दिलं होतं का नव्हतं, तर अगदीच पहा पार्लमेंटमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेला डायरेक्टली उत्तर दिलं होतं की माझ्यासमोर हे पॉईंट होते, जॉर्ज बुश यांनी हे एवढे पॉईंट ठेवलेले होते व संसदेमध्ये त्यांनी सांगितलं की मला फक्त एकच पाहिजे होतं, न्यूक्लिअर डील आपल्या देशासाठी खूप गरजेची आहे, क्लीन एनर्जीसाठी ती खूप गरजेची आहे, असं म्हणत त्यांनी पहा पूर्ण पार्लमेंटला त्यांनी अगदीच संबोधित केलं होतं. पण सध्याला तुम्हाला माहिती आहे की संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अगदी आपले जे वाणिज्य मंत्री आहेत त्यांनी पण आपला जे सरळ स्पष्ट शब्दामध्ये जे डिटेल्स आहेत ना ते देत नाही आहेत. त्याच्यानंतर पहा अगदी पियुष गोयल यांना विचारलं आपण की तुम्ही रशियाकडून ऑइल इम्पोर्ट खरंच बंद केलं आहे का, त्यांनी पण याचं उत्तर बरोबर दिलं नाहीत. त्यांनी म्हटले की तुम्ही जाऊन कोणाला विचारा, विदेश मंत्र्यांना विचारा. मग विदेश मंत्री तर आपल्याला उत्तर देऊ शकले नाहीत, पण जे प्रवक्ते आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न केला व त्यावर त्यांनी उत्तर काय दिलं पहा की अगदी म्हणजे अगदी त्यांनी पण थोडंसं एक शाहिरनुमा बोलण्याचा प्रयत्न केला की पहा ज्याला जसं वाटतं ना तशा पद्धतीने आहे ते, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे अगदीच पहा आपण रशियाकडून घेत आहोत ऑइल किंवा घेत नाहीत याबद्दल कोणीही सरळ शब्दामध्ये उत्तर द्यायला तयार नाही आहे. परंतु अगदीच पहा तत्कालीन प्राईम मिनिस्टर आता अगदीच 2014च्या नरेटिव्हमध्ये असं बोलण्यात आलं की फक्त हे तर गुंगा पंतप्रधान आहे किंवा अगदीच ते काहीच करू शकत नाही, तशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु रियालिटीमध्ये आज तुम्हाला पहा 10 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर हे सत्य झालेलं आहे. मला अगदी मी भावनिक का झालो किंवा अगदी पाहिल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना का आठवलं, मला फक्त एकच म्हणायचं आहे की डॉक्टर संजय बारू यांचं जे आर्टिकल आहे त्यावरूनच त्यांच्या कार्याचं सर्व काही तर प्रूफ झालेलं आहे. पहा ओके, आता अगदीच तुमचे पण काही यामध्ये पॉईंट्स वगैरे असतील पण मला म्हणजे पर्सनल व्ह्यूज नक्की असतील इथे, पण ते योग्य नाही आहे. यामधून सर्व काही झालेलं आहे. पहा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आज आपण नक्कीच देत आहोत, कारण त्यांच्या विरोधात टीका करणारे पण आज इथे शांत नक्कीच झालेले आहेत. आता राहुल गांधी यांच्यावर सबस्टॅन्टिव्ह मोशन येईल, मग त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करूयात. ते जर पारित झालं ना योग्यरित्या तर आपण तिथे नक्की पाहूयात. पण आपल्या देशाचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा अगदीच पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने पण तुम्हाला इतिहास खूप गरजेचा आहे. व अगदी इथं भरपूर उदाहरण दिलेले आहेत. पहा की काँग्रेसच्या ज्या काही स्कीम्स होत्या, ओके आता मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाही आहे, परंतु जे काही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल जे आश्वासनं किंवा त्यांच्या विरोधात जे बोलण्यात आलेलं होतं ते सर्व इथं ऑलरेडी आहे. ओके म्हणजे पहा आणखीन एक बिल होतं प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांनी ग्लोबलायझेशन करायचं होतं किराणा सेक्टरमध्ये. ओके मग त्यांनी अगदीच पहा पार्लमेंटमध्ये बिल पण ठेवलेलं होतं, परंतु तत्कालीन जे विरोधी पक्ष होता त्यांनी पण याला पारित करू दिलं नाही. पण 2014मध्ये आल्यानंतर अगदीच त्यांनी तेच केलं जे मनमोहन सिंग यांना करायचं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हटल्यानंतर आता इथं लेखकांनीच दिलेलं आहे पहा की आधार कार्ड हा देखील असाच विषय आहे, कोणत्याही परिस्थितीत मी आधार कार्ड योजना राबवू देणार नाही असे विधान कोणी केले होते याच्या ध्वनिचित्रफित यूट्यूबवर डझनाने सापडतील. व हाच घडीला तुम्हाला माहितीच असेल की आधार कार्डची स्थिती काय आहे. म्हणजे प्रत्येक जागी जर तुम्ही पाहिलात इवन UPSCचा फॉर्म जरी भरत असाल तर तुम्हाला आधार कार्ड तिथं मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. हां तिथं थोडंसं आपल्याला
काय म्हणू शकता, एक ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही आधार कार्ड देऊ शकता का नाही म्हणून, परंतु अगदीच मॅन्डेटरी तिथं नक्कीच आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये गेला तर तिथं अर्धा तास तुम्हाला पहिल्यांदा थांबावं लागेल व ती झंझट खूप आहे. मग जर तुम्ही आधार कार्ड आज दिलं नाहीत ना तर ती खूप हे होतं. त्यासाठी अगदीच आपण काय म्हणू शकतो की मनमोहन सिंग यांनी जे जे काही केलेलं होतं ते आज खरंच प्रूव्ह झालेलं आहे. मी तर नक्कीच इथे म्हणेल पहा की डॉक्टर मनमोहन सिंग यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आज मिळालेली आहे. कारण विरोधकांनी जे जे काही केलं होतं त्याचा लेखाजोखा जो आहे ते तुमच्यासमोर इथं मांडण्यात आलेला आहे. ओके, बाकी अगदी पर्सनल व्ह्यूज आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडू शकता किंवा अगदीच ज्याचा तसा तो प्रश्न आहे. आर्टिकल 19 नुसार सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आज पंतप्रधान मनमोहन सिंग हयात नाही आहेत. त्यानिमित्ताने आपण जे काही झालेलं होतं ते सर्व इथं त्यांचा लेखाजोखा ठेवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. ओके, याचे काही सजेशन किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की बोलू शकता. पहा, मी राजकीय जास्त बोलण्याचा थोडंसं टाळत असतो, पण आजचा आर्टिकल मनमोहन सिंग यांच्यासाठी मला घ्यायचा होता व मी तो डिलिव्हर केलेला आहे. ओके, धन्यवाद.